हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. काजव्याचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुची प्रार्थना. भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. शुद्धतेचे जागणे, माणसा
विद्यालयाचं थोडक्यात माहिती सांगतो की भारत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना 14 एप्रिल 1943 रोजी झाली आणि तेव्हापासून श्री गोपालदासजी मोहता त्याचे संस्थेचे अध्यक्ष होते. त्यानंतर गेल्या 30 वर्षापासून मान्य श्री गोकुलदासजी राठी, मान्य श्री रमेशराव धारकर, इतर संचालक मंडळ यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेची वाटचाल सुरू आहे. तसं पाहता या भारत विद्यालयाची स्थापना 1945 रोजी झाली. या शाळेची स्थापना करण्यामागचं मूळ जे ध्येय होतं की तळागाळातले मुलं जे आहे जे शिक्षणापासून वंचित होते त्यांना शिक्षणाच्या या गंगेमध्ये प्रवाहित करून त्यांची प्रगती करणे हे होते. आणि या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष माननीय गोकुलदासजी राठी तथा सचिव मान्य श्री रमेशरावजी धारकर यांच्या मार्गदर्शनात ही संस्था, ही शाळा उत्तरोत्तर वाढत आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचविणे हा त्यामागचा हेतू आहे. आणि या भारत विद्यालयामध्ये अनेक चांगले विद्यार्थी घडून समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करत आहे. या शाळेमध्ये काही सामाजिक उपक्रमही घेतल्या गेले. त्या उपक्रमाच्या अंतर्गत शाळेला मान्य श्री सरसंघचालक मोहनजी भागवत तथा सिंधुताई सपकाळ, माननीय नितीनजी गडकरी इतर सर्वांनी या शाळेला भेटी दिल्या आणि या शाळेच्या प्रगतीसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या. या आपल्या प्राचीन संस्कृतीचं शिक्षणासोबत शिक्षण आणि संस्कृती याची जोड घालून आपल्या या भारत शाळेमध्ये उत्तम शिक्षण दिले जाते. या शाळेमध्ये गर्दी असलेली शाळा म्हणून प्रसिद्ध आहे. विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देणारे उत्कृष्ट शिक्षक या शाळेमध्ये आहेत. त्याचप्रमाणे विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम असो, क्रीडा असो किंवा इतर कोणतेही उपक्रम असो, या उपक्रमामध्ये आपली शाळा अग्रेसर असते आणि विद्यार्थीसुद्धा त्या सर्व उपक्रमामध्ये हिरिरीने भाग घेतात. माझे सर्व शिक्षक या विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात आणि त्या विविध कार्यक्रमाच्या आयोजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक उत्तम चांगलं दर्जेदार शिक्षण दिले जाते. मग ते सांस्कृतिक कार्यक्रम असो, विज्ञान प्रदर्शनी असो, खेळकूद स्पर्धा असो किंवा इतर कोणतेही उपक्रम असो, अतिशय उत्तम प्रकारचं शिक्षण या भारत विद्यालयामधून दिले जाते. आणि या शाळेमधून जाणारे विद्यार्थी निश्चितच देशाला चांगलं प्रगतीच्या दृष्टीने योगदान या विद्यार्थ्यांचं लाभते. नमस्कार, मी हरीश शिवकरंजी भट्टड, उपमुख्याध्यापक भारत विद्यालय हिंगणघाट. या शाळेमध्ये वर्ग 5 ते 12 चे क्लासेस घेण्यात येतात. 12वीमध्ये विज्ञान महाविद्यालय आणि MCVC व्यवसाय व अभ्यासक्रम या पद्धतीने विविध प्रकारचे क्लासेस घेण्यात येतात. या शाळेमध्ये वर्ग 5 ते 8 साठी शालेय पोषण आहार देण्यात येते. या शाळेची संख्या शैक्षणिक सत्र 2023 ची 1108 मुलं आहेत. 1059 मुली असे एकूण 2167 विद्यार्थी या शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये कार्यरत आहेत. वर्ग 5वी साठी 5 ते 8 साठी नवोदय परीक्षा, NMS परीक्षा, NTES परीक्षा यावर्षी घेण्यात येतात. 10वी आणि 12वीच्या दृष्टीने निकाल जास्तीत लागण्याच्या दृष्टीने विशेष जादा वर्गाचे आयोजन करण्यात येते आणि जास्तीत जास्त निकाल लावण्याचा विशेष प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार विविध प्रकारच्या समित्या तयार करण्यात आलेल्या आहेत आणि त्या समित्या करून त्याचा अहवाल त्यामार्फत तयार करण्यात येते. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. या दृष्टीने ही शाळेची वाटचाल होत आहे. धन्यवाद.